नमस्कार. आपण पाहतात सत्य लोकशब्द न्यूज लाईव्ह. मी कृष्णा गायकवाड. आज आपण एका अशा विषयाकडे आलेलो आहोत की चिखली येथे ग्रामीण आरोग्य रुग्णालय हे कायमस्वरूपी बंद आहे अशी वारंवार गावकऱ्याकडून तक्रार येत होत्या. त्या अनुषंगाने मी आज चिखली येथे ग्रामीण रुग्णालयात आले असता या ग्रामीण रुग्णालयाला ताला आहे. आज किती लाजारीपणाची गोष्ट आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला सुद्धा अभिवादन करण्यासाठी त्यांनी आलेले नाहीत. तर आपल्या इकडे वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष आपल्यासोबत आलेले आहेत. त्यांना विचारतो तुमचं काय मत आहे. गेले किती वर्ष वारंवार त्यांना सांगून लेखीसुद्धा एक वेळेस तक्रार देऊन सुद्धा इथले असलेले जे कोणी सेवक आहेत ते डॉक्टर त्यांनी एकही वेळेस दक्षता घेतली नाही. अशाच प्रकारे आजपर्यंत इथं कुठलीच महामानवाची जयंती झालेली नाही किंबहुना कुठल्याच प्रकारे इथं आरोग्य सुविधासुद्धा नाहीत. जरी काय कोणाला जरी प्रॉब्लेम आला इथल्या रुग्णांना तरी बारोला जावे लागेल. तरी बारोला जाऊनच तिथं रुग्ण हे करावं लागेल किंवा प्रायव्हेट दवाखान्यात. आज तिथं दवाखाना गावात असून कुठल्याच प्रकारचा फायदा कोणी रुग्णाला झालेला नाही किंवा गावकऱ्याला झालेला नाही. या रुग्णालयात किती कर्मचारी आहेत तुम्हाला काय माहिती आहे? या रुग्णालयात मला काय तेवढं म्हणजे माहिती नाही, पण इथं 7-8 काहीतरी कर्मचारी आहेत असं ऐकण्यात आहे. कारण इथं कर्मचारीच कधी आले नाही त्यामुळे काय माहिती नाही. कायमस्वरूपी चालत असतो नाही, कायमस्वरूपी बंदच असतो दवाखाना. कधीतरी चुकून जर आले रजिस्टर लिहायला त्याला लिहून गेले असतील, पण ते कोणालाच असं न कळत. तर तुम्ही सत्य लोकशब्द न्यूज लाईव्ह बातमीच्या मध्ये काय सांगू शकता, काय आवाहन करता? मी असे आवाहन करतो की जो कोणी इथे असलेला जो प्रमुख आरोग्य अधिकारी आहे किंवा सेविका आहेत, परिचारिका असतील, त्यांनी या ठिकाणी येऊन सेवा द्यावी. आणि सेवेच्या बदल्यात तुम्हाला मोबदला आहे शासनातर्फे. आमच्या करामधून तुम्हाला पगारही भेटतात. आणि आमची जर तुम्ही अशी दैनंदिन अवस्था करत असाल, रुग्णसेवा ही ईश्वर सेवा मानली आहे, तरी पण तुम्ही जर त्यांना निष्काळजीपणा करून शासनाचे पगार घेऊन घरी बसत असाल किंवा तुमचा स्वतःचा वैयक्तिक जर दवाखाना कुठं चालवित असाल तर खूप मोठा हा अन्याय आहे. माणसावर बी आहे, इथल्या रुग्णांवर बी आहे, इथल्या जनतेवर बी आहे. आणि खूप वाईट दैनंदिन अवस्था आहे. आणि ईश्वर त्यांना सद्बुद्धी देव अशी मी प्रार्थना करतो.